हातात नाही बाल खेळून बाल बालान बालान आई आई तू खेळायला ये ना. मला वेळ नाही खेळायला. हे बघा तुम्ही आधी खेळ बंद करा भाऊ. नाही खेळू. आणि अनिकेत हे दूध पिऊता. आई आई तू याच्या दुधामध्ये बोनविटा टाकली. बोनविटा मला या कृष्णा दादाच्या हातचं दूध नाही आवडत. हे बघ तुला आवडणारच कोणी नाही टाकायची. हे बघ या जगात येशूची परंपरा संपली आहे म्हणाली. चला तुमचं काय करायचं. काहीतरी काय म्हणजे सुमित्रा आहे पण या अनिकेतचा आजार पण मला जाणवलं नाही बा. अनिकेतवर देवाची कृपा कमी पडली पण तुझी माया तू कधीच कमी पडून दिली नाही. तू अनिकेतची सावत्र आई आहे हे मला आजपर्यंत जाणवू दिलं नाही. अहो सक्क काय आणि सावत्र काय. अहो हे सगळं नातं आहे ना हे माणसानेच निर्माण केलंय बघ. आणि तुम्हाला एक सांगू अहो मायेला कधी नातं नसतं. हो ती सगळ्यांवर सारखीच प्रेम करते. अहो जसा माझा नागेश तसाच मला माझ्या अनिकेत. तरी पण अहो नागेशवर मी जास्तच भावूक आहे. त्यामुळे मला माफी असावी. आणि अनिकेतवर जागा खाते याचं दुःख होतंय मला. अगं काहीतरीच बोलते. दररोज त्याला तू मायानं दूध पाजतेस ना. अगं कोण मानेल की तू याच्यावर अन्याय करत आहेस. मग हो सावत्र का असते ना पण मी शेवटी याची आईच आहे. हो आणि मुलांना दूध पाजणं हे आईचं कर्तव्यच असतं. सुमित्रा अगं अनिकेतला काही कमी पडू देणार नाही असा मी आपल्या देवकीला वचन दिलं होतं आणि तो तू खरं ठरविलं. हो आता पुढे झालं म्हणजे माझं कौतुक. हो कुणी जर माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं तर उगीच माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होईल तुमच्याबद्दल. हे ग आई अरे बाळा त्याला आज घेऊन जा आणि झोपव. चला मला जा बेटा आराम कर. मग आपण उद्या खेळून घेतो. सुमित्रा बोला